नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की एक आनंदाची बातमी तुम्ही ऐकून हैराण होणार। परत एकदा कर्जमाफी होणार आहे। एकनाथ शिंदे भाऊंनी परत आपल्याला सांगितलं आहे की कर्जमाफी मी करणार आहे। तर चला मित्रांनो, आपण बघू या कर्जमाफीचे काय काय आपल्याला कसं काय कमी होणार आहे, काय नाही हे तुम्हाला सगळं सांगणार आहे मी। त्याचबरोबर राज्य सरकारने कोणता निर्णय घेतला आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची खरंच कर्जमाफी होणार आहे का, किती रुपयांपर्यंत कर्जमाफी होणार आहे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो। सध्या राज्यामध्ये कर्जमाफीची रोजदार चर्चा सुरू आहे। त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी का नाही याबद्दल चर्चा सुरू झाली आहे। तर मित्रांनो बघा, ही चर्चा आपल्या राज्यमंत्र्यांनी केली आहे किंवा कर्जमाफी होणार आहे की नाही होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। जे मला ज्या पद्धतीने माहिती मिळाली आहे ते माहिती मी तुम्हाला सांगत आहे। त्याचबरोबर आत्ताच तेलंगणा सरकारने 31,000 कोटींचे शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले आहे आणि तेलंगणा सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी व्हावी अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे। तर मित्रांनो, आपली तर इच्छा आहेच भरपूर की कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून, तर त्या दृष्टिकोनाने मी तुम्हाला माहिती सांगत आहे। तर तुम्ही अजून परत एकदा आवर्जून व्यवस्थितपणे ऐका। किसान सभेचे नेते अजित नवले, उद्धव ठाकरे, संजय जाधव आणि नाना पाटोले यांनी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी सरकार पुढे मागणी केली आहे। त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली आहे। तर राज्य सरकारकडे मागणी केली आहे की कर्जमाफी व्हावी मित्रांनो। तर खरंच खूप आनंदाची बातमी आहे की आपली कर्जमाफी झाली पाहिजे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023च्या अधिवेशनामध्ये सर्व शेतकऱ्यांनी कर्जमाफी होणार असल्याची घोषणा देखील केली आहे। मात्र या घोषणेची अंमलबजावणी अजूनपर्यंत केली नाही आणि ही जेव्हा अंमलबजावणी परत जेव्हा करील तेव्हा मी अजून एक व्हिडिओच्या मार्गदर्शनामधून तुम्हाला मी सांगणार आहे की ही कर्जमाफी केव्हापासून स्टार्ट होणार आहे आणि कशी होणार आहे, याच्यासाठी काय काय आपल्याला करावं लागेल हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। यामुळे किसान सभेचे नेते अजित नवले यांनी सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली असून या मार्गामध्ये ते असे म्हणाले आहेत, शेतकऱ्यांना केवळ कागदी कर्जमाफी देऊ नका, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्वरित लाभ मिळावा अशी तरतूद करा अशी मागणी किसान सभेच्या नेत्यांनी केली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आता आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीमुळे सरकार देखील शेतकऱ्यांना खूप करण्यासाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे। यामुळे या घोषणामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा देखील येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। अशा प्रकारे मित्रांनो, ही कर्जमाफीची मी माहिती तुम्हाला सांगितली आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो। आणि असेच मी तुम्हाला अजून व्हिडिओ पाठवील, जशी मला माहिती मिळेल तशी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार मित्रांनो। धन्यवाद।